सो मित्रांनो, पुन्हा एकदा मी म्हटलं ना पेरेचा व्हिडिओ टाकला होता, पण आता पुन्हा एकदा पावसाची अगदी मोत्याची सर आली आणि या मोत्याच्या सरीने या संपूर्ण हे बघा या भूमातेला हिरवंगार असं बनवून टाकलेलं आहे. म्हणजे गवत उगवलेलं आहे. सो फायनली अगदी सुखाचा विसावा भेटलेला आहे पुन्हा एकदा. कारण का पाऊस पडला ना, आणि पाऊस पडल्याच्या नंतर जो काही आपल्याला आनंद, हे बघा पाखरं वगैरे सगळे ओरडतात. कारण त्या पावसाच्या येण्यामुळे सगळ्यांना अगदी खूप आनंद झालेला आहे. इकडे पावसाने समुद्राला अगदी समुद्राचा सुद्धा आवाज येतो आहे. आणि काळे मेघ आकाशामध्ये, सूर्याची कमतरता कमी दिसते. हे बघा टिटवी ओरडते. हा आवाज जो दिसतो ना आपल्याला मित्रांनो, हा टिटवीचा आहे. पक्षी येतो एक, आणि हे पक्षी असे बागडत आहेत निसर्गामध्ये. एकदा समुद्राचा पण आवाज घ्यावे आपण. सो नमस्कार मित्रांनो, मी संतोष पड्याल वगैरे पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कारण वरुण राजाचं आगमन झालं आहे आणि वर्षा ऋतू चालू झालेला आहे. आणि या वर्षामुळे काय झालेलं आहे की संपूर्ण आम्हाला सगळ्यांना खूप समाधान आणि खूप आनंदाने, खूप सुखद असं अगदी अमृततुल्य जीवन वाटतं आहे. कारण का जी गरमी होती ती गरमी तर नष्ट झाली. अंगावरचा घामोळा वगैरे सगळा या गरमीमुळे काय कमी झालेला आहे. सो आपण बघूया, कारण पेरेची व्हिडिओ दाखवलेली आहे. आता आपण बघूया, फोडीला सुरुवात करतो आहे. आणि थोडंसं काय करूया, शेताचं आव्हान बघूया. कारण जे आव्हान वाट बघत होतं पावसाची, जे अगदी मरायला म्हणजे शेवट संपायला आलेलं, पुन्हा नव्याने ते ताजं झालेलं आहे. सो हे बघा, अगदी गाईने, गुरांनी वगैरे सगळ्यांनी मशीनी तुडवलं होतं, पण पुन्हा नव्याने तो या पावसाची सर आल्यामुळे काय झालं आहे की नव्याने पुन्हा जिवंत झालेला आहे. आणि पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे की मी आहे शेतकरी राजा, तू घाबरू नकोस, शेतकरी राजा तुझ्या पाठीशी आहे. आणि या बळीराजाची कृपा झाली, आणि या बळीराजाच्या कृपेमुळे आज पुन्हा नव्याने काय झालं, आपण शेती करायला उत्साह निर्माण होतो आहे. सो आपले आज फोड करायचे तिकडे जरा बघतोय आपण. तो आपल्या इकडे 2 तरवे होते. थोडंसं काय झालं की हे गुरांनी विभागामध्ये खाल्लेलं आहे, मला वाटतं. हे बघ इथं खाल्लेलं आहे. हां, हे खाल्लेलं मध्ये होतं, पण आता नव्याने पुन्हा एकदा त्यांनी जोर धरलेला आहे जमिनीतून उगवण्याचा. पण केलेलं जसं आपण बाळ जन्माला आल्याच्यानंतर हळूहळू मोठं होतं, तसं त्यांनीसुद्धा हळूहळू मोठं होण्याचा आपण निर्माण केलेला. सो बघूयाच, फोडीला सुरुवात करूया. तसा पाऊस येण्याची चिन्ह आहेतच, परंतु थोडं जमीन सुकल्यामुळे काय आता फोड करायला सुद्धा बरं वाटेल. कारण जास्त पाणी असलं की काय होतं आहे की फोड करायला शक्य होत नाही. तर म्हणजे बघा ना की या निसर्गामुळे या पावसामुळे काय झालं आहे बघा, या रोपाची वाढ किती झटकन वाढली आहे. कारण 4-5 दिवसापूर्वी हेच रोप अगदी बोलतात ना, जसं झिरमिरीत झालं होतं की जेणेकरून ते मरीस आलं होतं. परंतु आज पाऊस आल्यामुळे, की पाणी पडल्यामुळे, त्याच्या मुळाशी पाणी गेल्यामुळे त्या रोपाची झटकन वाढ आणि त्याच्या ज्या शाखा फुटलेल्या आहेत, म्हणजे फांद्या, काजू, कारण हा वेंगुर्ला आहे आणि बऱ्यापैकी हे रोपं वर आलेले आहेत. आणि रोपाला अगदी ताजेतवाना किंवा पोषक अन्न असं मिळालेलं त्याला जमिनीतून या पाण्यामुळे. हे बघा इकडे हा पण अगदी मरीस आलेला, एकदम झिलमिलीत झालेला. हे तर काजूचं रोप पूर्ण मेलेलंच होतं, जवळजवळ माझे मेल्याच जमाच होतं. परंतु या पावसाच्या पाण्यामुळे ते पुन्हा जिवंत झालं आणि पुन्हा नव्याने खुलून दिसतं आहे. हे बघा अशा प्रकारे, जसं एखादं फूल कसं खुलून दिसतं गुलाबाचं किंवा जास्वंदीचं फूल कलीमधून बहर येतं, तसं या काजूला बहर आल्यासारखं झालेलं आहे. हे बघा, हा आमचा गुलशन आणि हा इकडं सरजा. आता यानं नांगराला जायचं आहे. सरजा, गुलशन, सरजा, नांगराला जायचं आहे. आता काय पेंडबिंड देतोय खायला, थांब जरा. पेंड आणलेस काय का? हां, तर पेंडबिंड आपण खायला घालणार आणि मग त्यांना नांगराला जाणार. थांब जरा, ते घाई करू नको. टोपला बिपला बांधायचं आहे. आता टोपले बांधायला लागतील, कारण का आपल्याला काय झालं आहे, आव्हानवरती आलं आहे ना, आणि आव्हानात तोंडबिंड घालतील म्हणून आपल्याला टोपले बांधायचे आहेत. बाकीच्या नाही ना बांधूनच ठेवणार, कारण गोवारी कमी आहे.
तरच भेटतो. पाऊस पडला ना झाले नाही तो तिथं मला माहिती ना कुठं कडक आणि कुठं नरम आहे. झाले जा झाले चाल चाल हा होवडा लवकास चले पाहिजे जवळ ये लांब जाऊ नकोस जवळ ये हा एकदम दूर पसरू नको हा पावसात पण लागणार का मुक्त होता सकाळपासून आपण बघतोय किती फोड गेलेले आहे कारण का पाऊस आज मात्र कमी आहे पण जरा आभ्राण आहे म्हणजे त्यामुळे जरा गारवा आहे आतमध्ये गरमी पण होते थोडी हलकी कारण नांगर धारताना परंतु गारवा असल्यामुळे जरा बरं वाटतंय. सो आपण बघतोय पावसाचं सकाळपासून चिन्ह असंच आहे ढगाळ वातावरण आहे सूर्य आतल्या आत कुठेतरी गडप झालेला गायब झाल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे गरमीचं थोडंसं तापमान आहे. बैलांना भारी या सोंडा भारी सतत येते बघा या बघा या सोंडालाही भारी सतवतात बैलांना शिंगाडा पकडतात हवा आली की जरा त्या सोंडा उडतात तिकडे जरा काम चालू आहे आपलं वाड्याचे पत्रे पण केलेले आहेत बरेच वर्ष झाली आणि निसर्ग चक्रीवादल्यानंतर हे आपण पत्रे बदलतोय पुन्हा नव्याने. सो अशा प्रकारे फोडीचं काम चालू झालेलं आहे जिकडे तिकडे माणसं कामाला लागले आहेत. नांगराचे आवाज येत असतील पण कमी. सो मित्रांनो आता आपली आजच्या दिवसाची फोडीचा आटपणार आहे आणि मग आपण नेहरीबिरी करून पुढच्या कामाला लागणार आहोत. इकडे अगदी पावसाचं वातावरण 2 दिवस गेले पाऊसच नाही पडत आहे बरं बारीक पाऊस पडतो आहे. इकडे खताचा पाला तोडण्यासाठी अगदी आईने चंग बांधलेले तो बघा आणि हे बघा काळी माती भोर हां ते बघा खताचा पाला टाकल्याने जमिनीचा कस वाढतो मशागत चांगली होते आणि पीक चांगलं येतं. तर आपल्याला शेतावरच्या बांधावरची भाकरी शेताच्या बांधावरची भाकरी खाण्याची मजा आहे ती रानात वनभोजनप्रमाणे आहे. हे बघा अगदी ताटा पाण्यात काय वाढलं आहे केळीच्या नाचण्याची भाकरी कांदा चटणी खेकड्याचं कालवान जवळा बारीक सुकट आणि हे बोंबील आणि तन्मयनी काय घेतलं नाही तांदळाची भाकरीने बोंबील नाही सॉरी सुकट आहे तो एक रिकामाच बसलाय तो बघा तो वाट बघताय मगाचपासून मला कधी वाढतायत काम करणाऱ्याला पहिला आणि आलसपणा करणाऱ्याला दुसरा. हे बघा आत्ता त्याला भेटले हातात कधीच्या कधी आता घ्यायला हसतोय बघा टोपी घातला नाही. खेकड्याचा कालवान म्हणजे त्याला सागोती द्या कितीतरी म्हणजे कितीतरी खाल. अजून काय नाही एवढाच मिळेल बस झाला अजून काय नाही त्याला अजून काय देऊ नको बस झालं. स्वतः आपण निरीक्षणाला बसणार आहोत. हा हे बघा पक्वान्न वाढलेला आहे तर सगळेजण नेरी करायला बसले. हे बघा इकडे शेतावरती शेताच्या बांधावरती भाकरी खायला आणि बैल आपल्या खाली बांधलेलेच आहेत. काय काय वाढले ते आपण बघितलेलंच आहे. स्वतः भाकरी खाऊन नंतर पुढच्या कामाला लागणार आहोत. वाल्याच्या सोमवार करण्यासाठी हे बघा आमचे काकू आले मोहितीन काकू आणि अण्णा आलेत आणि भाजी जमवत आहे स्पेशल सोमवार घालण्यासाठी. हां तर ह्या निसर्गाची हीच खरी किमया असते हो. हां निसर्गामध्ये आलेली भाजी आणि या शरीराला असणारे हे पौष्टिक अन्न